बाळांनो, आपण सर्वच मुळाक्षरे पाहिलो. त्या मुळाक्षरापैकी एक मुळाक्षर खूप करामती आणि खोडकर असते. ते मुळाक्षर कोणतं? र ला कोणत्या प्रकारचा दंड तरी लागलेला आहे का रे? नाही. र उ ची मात्रा कुठं लावून घेतो? पाठीला. आता र चं जोडाक्षर लिहिते वेळेस म्हणजे र जेव्हा आपल्याला इतर अक्षरांना जोडायचं असतंय तेव्हा आपण र च्या अक्षरामध्ये लिहिण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल होतो है ना. आता इतर अक्षर लिहिते वेळेस म्हणजे आपण क जर लिहायचा असेल, हा का आहे बाळांनो? क आहे. क ला जर इतर अक्षरासोबत जोडायचं असेल तर आपण काय करतो? असा अर्धा क लिहितो म्हणजे क चा काही भाग राहतोच ना. पण र अक्षर इतर अक्षरांसोबत जोडते वेळेस र या अक्षरामध्येच बदल होतो. रफार एक चिन्ह पाहिलो. रफार चिन्ह कोणाचं आहे? रच आहे. तसं तिरपी रेष पण पाहिली. तिरपी रेष पण कोणाचं चिन्ह आहे? रच आहे. बघा असा रफार पाहिलो बाळांनो. आणि ह्याला काय म्हणलो? तिरपी रेष. ह्या तिरपी रेषेचा आवाज काय होतो? र होतो. आणि ह्या रफारचा आवाज अर्धा र होतो. बाळांनो तसंच आपण बघा ट्रक, ट्रॅक्टर, ड्रम हे शब्द म्हणते वेळेस बघा कसा आवाज उलालाय आणि ते शब्द कसे लिहितात ते आता आपण पाहू. इकडे पहा बाळांनो. काय लिहिलं? ट्रक. वाचा बर. ट्रक, ट्रक. आता इथं पण किती अक्षरांचा आवाज येतोय? 3. कोणत्या कोणत्या? र, क. कोणत्या कोणत्या अक्षरांचा आवाज येतोय? पण बाळांनो बघा आता, पण हे आवाज कसा होतो? ट्रक. आपल्याला म्हणायचं का आहे? ट्रक. मग हे बरोबर होईल का? हे शुद्ध शब्द होईल का? नाही. शुद्ध शब्द कोणता होणार आहे? हा होणार आहे. हे बरोबर आहे. पण आवाज तर 3 अक्षरांचा उलालाय. मग कोणतं अक्षर नाही इथं? र नाही. र तसं इतर अक्षरांपेक्षा करामतीच आहे ना. मग ह्या अक्षरामध्ये या शब्दामध्ये पण र कुठं लपून बसलाय? बघा बर. कुठं लपलाय? ट मध्ये. बघा असं पण मात्रा नाहीये आणि अशी पण मात्रा नाहीये, पण वेगळीच मात्रा आली आता रची. कोणती आली असेल? हे खालच्या जो 2 पाये दिल्यासारखं वाटतात ना, हेच कशाचा आवाज आहे? र चा आवाज आहे. पण आता हे का बघा, ट्र इथलंच आहे ना. काय आहे? ट्र. मग ह्याचा ट च्या खालचे 2 पाये आहेत तेच काय म्हणले मी? र. आता ट्र अक्षर म्हणून पहा बाळांनो. ट्र. ट चा आवाज पूर्ण होतोय का र चा? ट्र. कशाचा आवाज पूर्ण होतोय? पण र चा आवाज पूर्ण होते. ट चा आवाज कसा होतोय रे? आखूड होतोय है ना. ट्र. ट्र म्हणतो तोपर्यंतच आपण काय म्हणतो? र म्हणतो. ट्र. हा म्हणजे अर्धा अक्षर कोणतं आहे? ट आहे आणि पूर्ण अक्षर कोणतं आहे? र. आता हे जे चिन्ह आहे ह्या चिन्हाचा आवाज काय हुलालाय? र. आणि ह्या चिन्हाला काय म्हणतात बाळांनो? काकपद. काय म्हणतात बाळांनो? काकपद. बाळांनो ह्या चिन्हाचा आणखी एका जागी वापर केला जातो. कुठे केला जातो माहितीये का? विराम चिन्हामध्ये केला जातो. ते तुम्हाला मी नंतर शिकवणारच आहे. हे चिन्ह कोणत्या कोणत्या अक्षराला लागते ते पहा. मी काल सांगितलं होतं तुम्हाला ट, ठ, ड, ढ या अक्षरांना वेगळ्या प्रकारचं र चं चिन्ह लागते आणि याच अक्षरांना कोणतं चिन्ह लागते? हे चिन्ह लागते. पहा आता इकडं. हे काय लिहिलं मी? ट. ट ला हे काय? हे चिन्ह लागलं. या चिन्हाचा आवाज काय होतो? र. मग ट ला हे चिन्ह म्हणजे र लागलं तर आवाज काय होईल? ट्र. आता हे कोणतं अक्षर आहे? ठ. ठ ला हे चिन्ह लागलं. आवाज काय होईल? ठ होईल. आता हे कोणतं अक्षर आहे? ड. ड ला हे चिन्ह लागलं. आवाज काय होईल? ड्र होईल. हे कोणतं अक्षर आहे? ढ. ढ ला हे असं चिन्ह लागलं. काय होईल? ड्र. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का? खाली असा ज्यांचा आकार गोलाकार असल्यासारखा आहे बघा. हो का? गोल असल्यासारखं आहे त्या अक्षरांना हे चिन्ह लागतंय. समजलंय? आता छ चा सुद्धा आकार तसाच आहे गोल, पण छ ला असं चिन्ह लागलेलं एक सुद्धा शब्द नाही बाळांनो. आता आपण शब्द वाचूत. आता इकडे पहा बाळांनो. काय आहे? बघा ड ला र जोडलं ड्र आणि ड्र ला कोणाची मात्रा दिली? अ ची. काय होतंय मग? ड्रो.
ड्रॉवर काय झालं? आता हा शब्द वाचा बाळांनो. अगोदर हे चिन्ह द्यायचं, नंतर मात्रा द्यायची. आता इथं वाचन करते वेळेस पण कसं हा शब्द वाचा. आता बघा ड ला र जोडलो आपण, काय होते मग ड्र. काय झालं? आता बघा ट ला काय जोडलं? र जोडलं, काय होईल? ट्र. ट्र ला ए ची मात्रा झाली का दिली, काय झालं मग? ट्रे. काय होत हे? आता बघा काय आहे? ट्रॉली. समजलं? ह्या चिन्हाला काय म्हणायचंय मग? कागपद. काय म्हणायचंय? कागपद. कागपद कुठं लागतंय? अक्षरांच्या पायाला लागतंय, है ना, खाली लागतंय. आणि कोणत्या कोणत्या अक्षरांना लागतंय रे? ट, ढ, ड, ढ या अक्षरांना लागतंय. आता तुम्ही काय करायचं बाळांनो, 2 लाईनची वही काढायची. 2 लाईनच्या वहीमध्ये हे सर्व लिहायचं. पण लिहायचं कसं? लिहा.